सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव शहरातील गोदाम गल्लीत आज दोन वळू तसेच अनेक गायींच्या एकमेकांशी झुंजी पाहावयास मिळाल्या आहेत। सदर मोकाट जनावरांच्या झुंजीत 4 ते 5 वाहनांचं किरकोळ नुकसान झालं आहे। तर झुंजीमुळे सैराभैर पळ सुटलेल्या मोकाट जनावरांच्या धावपळीत दुचाकी स्वारासह दुचाकीवरील महिला थोडक्यात बचावल्या आहेत। यामुळे काही काळ या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। सदरचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। तसेच अनेक नागरिकांनी मोकाट जनावरांच्या झुंजीचा व्हिडिओ आपापल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे। या सर्व मोकाट जनावरांचा पालिका प्रशासनाने येत्या 4 दिवसात बंदोबस्त न केल्यास ही सर्व जनावरे पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात नेणार असल्याचा इशारा संतोष गंगवाल यांनी यावेळी दिला आहे। गोदाम गल्ली परिसरात कायम मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असून आज त्या परिसरात आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी दुपारी 2 वळूंसह अनेक गायींची झुंज सुरू होती। परिसरातील दुकानदार नागरिकांनी त्या मोकाट जनावरांची झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मस्तावलेले असल्याने मागे हटण्यास तयार नव्हते। सदर झुंजीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकी स्वारांसह महिला थोडक्यात बचावले आहेत। बऱ्याच कालावधीनंतर नागरिकांना त्या 2 वळूंची आणि गायींची झुंज सोडविण्यात यश आलं आहे। या झुंजीच्या निमित्तानं कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न सातत्यानं गाजत असतो। या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत। विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा नगरपालिकेला निवेदनं दिली आहेत, आंदोलन केलं, मात्र अद्याप मोकाट जनावरांचा प्रश्न जैसे थे असल्याचं चित्र आहे। गोदाम गल्ली परिसरात कायम मोकाट जनावरांच्या झुंजी होत असल्यानं येथील दुकानदार व नागरिकांचा बराचसा कालावधी या झुंजी सोडविण्यासाठी जात आहे। त्याचबरोबर या झुंजीमुळे सदर रस्त्यानं नागरिक येत नसल्यानं आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचं दुकानदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असून दुकानदारांनी नगरपालिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे। भविष्यात या मोकाट जनावरांपासून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्यांचा कायमचा बंदोबस्त नगरपालिकेनं करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं इलेक्शन चालू होणार आहे, त्याची रणधुमाळी चालू होणार आहे। पण कोपरगावामध्ये जीकेडी ग्रुपने अतिशय धुमाकूळ या ठिकाणी घातलेला आहे। जीकेडी म्हणजे गाय, कुत्रे, डुकरं, गाढवं यांचा अतिशय उच्छाद या कोपरगावामध्ये चालू आहे आणि बंद डोळ्यांनी ही नगरपालिका हे सगळं पाहती आहे। मी आजच्या घटनेचा जाहीर निषेध पहिले करतो की आज ह्या गायींमुळं एका महिलेचा जीव वाचला। ती ज्यावेळेस गाडीहून पडली तर ती अक्षरशः एका तुटलेल्या पोलवर, त्या पोलवर तुम्ही कॅमेरा मारा पत्रकार साहेब, त्या पोलवर ती बाई गेली असती तर तिचं जर डोकं त्या पोलवर, अर्ध्या पोलवर गेलं असतं तर ती जागीच गतप्राण झाली असती। याला जबाबदार कोण? मागच्या मुख्याधिकाऱ्यांनी जवळपास बऱ्याचशा गायी लोकांच्या असंख्य तक्रारीनंतर त्या ठिकाणी जमा केल्यात आणि कोकणटांच्या गोशाळेमध्ये त्या गायी भरती केल्यात। पण त्या कोकणटांच्या गोशाळेला कुठलीही भरपाई ह्या कोपरगाव नगरपालिकेने दिली नाही। पण मात्र ह्या गायींची भाड ह्या कोपरगाव नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी खाल्ली। त्या लोकांचे, त्या गायींच्या मालकांकडून पैसे गोळा करून यांनी त्या गायी सोडल्या
आणि त्या पैशाचा अपहार एका अधिकाऱ्याने या ठिकाणी केलेला आहे. मी नगरपालिकेला जाब विचारू शकतो आपल्या माध्यमातून, जर कधी ह्या गायींमुळं, या गाढवामुळं, या डुकरांमुळं जर एखादी कोणाचा जर प्राण किंवा जीव किंवा वित्तीय हानी जर झाली तर त्याची नुकसान भरपाई कोपरगाव नगरपालिका देणार का? जर एखाद्याचा जर कधी जीव गेला तर आम्हीसुद्धा या कोपरगाव नगरपालिकेला जबाबदार या ठिकाणी धरू. आज आमच्या गोदाम गल्लीमध्ये सुद्धा दुपारपासून या गायींनी इतका उच्छाद मांडलेला आहे की प्रत्येक व्यापारी या ठिकाणी हैराण झालेला आहे. आमचे गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य प्रीतमजी बंब यांनीसुद्धा नगरपालिकेत फोन लावण्याचे प्रयत्न केले, पण अधिकारी त्या ठिकाणी फोन उचलीत नाही. इतके निर्दयी अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत. मी ह्या नगरपालिकेला आपल्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की जर येत्या 4 दिवसात सोमवारपर्यंत जर ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर मी संपूर्ण मोकाट जनावरं, जसं ॲडव्होकेट पोळ यांनी सगळ्या गायी आणि मोकाट जनावरं नगरपालिकेत आणले होते, त्यांनी तर फक्त नगरपालिकेच्या गेट समोर आणले होते, पण मी मुख्याधिकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो की मी ती मोकाट जनावरं तुमच्या दालनात घातल्याशिवाय राहणार नाही आणि नगरपालिका फोडल्याशिवाय राहणार नाही, कारण नगरपालिका फोडायचा अनुभव याच्या आधी माझ्या पाठीशी आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे, काय सांगा? मोकाट जनावराचा प्रश्न काही दिवसापासून या ठिकाणी होतो आहे. कुत्र्याचा उच्छाद बघा, हे कुत्रेसुद्धा पाऊस पडल्यानंतर आमच्या दुकानांपुढे इतकी घाण करून ठेवतात. मग ते गाढवं असतील, गायी असतील, या आमच्या दुकानांपुढं आम्हाला सकाळी दुकानं उघडल्यानंतर प्रथम ते सगळं उचलावं लागतं आमच्या हाताने. इतका उच्छाद या कोपरगावात या मोकाट जनावरांनी हे केलेला आहे. या ठिकाणी शाळा आहेत, शाळेचा लोक लहान मुलं असतात, बँकेत जाणारे बऱ्याचशा बँका ह्या रोडला आहे आमच्या. या ठिकाणी व्यापारी त्या ठिकाणी जातात, हॉस्पिटल्स आहे. भाई जर एखाद्या जर याला त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण? अनेक गाड्यांची तोडफोड पण झाली या ठिकाणी. आता जवळपास दुपारपासून 5 ते 6 गाड्यांची तोडफोड झाली. आमच्या लाईफलाईनवाल्यांची 4 व्हीलर आहे, आता नवीनच आहे, महिना नाही झाला त्यांनी आम्हाला पेढे वाटलेले, त्या गाडीचं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी मला आणखीन एक अशी माहिती मिळाली का आमचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे मित्र निसारभाई शेख यांनी मोकाट जनावराबद्दल बऱ्याचशा माहिती अधिकारात माहित्या मिळवल्या होत्या, पण काही माहिती देण्यासाठी नगरपालिका कुचराई करीत होती. तर त्यांनी नाशिक आयुक्तांकडे सुद्धा अपील केलेले आहे आणि मागच्या सुनावणीच्या वेळेस आपले मुख्याधिकारी सन्माननीय जगताप साहेब आणि आनंद साहेब आरोग्याचे यांना त्या ठिकाणी अतिशय झापलेलं आहे की माहिती का देत नाही म्हणून. या मोकार जनावराच्या मागं नगरपालिकेचं काही गोड बंगाल आहे का कुठं काही त्यांना काही आर्थिक फायदा ह्या मोकाट जनावरांपासून होतो? हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. याचीसुद्धा आपल्यामार्फत आपण चौकशी करावं. तसेच संभाजी सर्कलहून सुद्धा जे डंपर वगैरे जातात ते अतिशय गायांना कट मारून उद्या जर त्या गायी जर तिथं काही झाल्या तर याच्याने जातीय तणाव निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे. जर ती गाय एखाद्या डंपरने उडवली तर उद्या काही लोक म्हणतील की हे जाणून बुजून कोणीतरी केलेलं आहे, याच्यात जातीय तेढसुद्धा निर्माण होऊ शकतो. तर मग हा जातीय तेढ या ठिकाणी निर्माण झाला तर याला मग नगरपालिका जबाबदार राहील का? हा सुद्धा प्रश्न आज जनतेमध्ये उपस्थित होतो आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा प्रश्न जनतेचा तडीस न्यावा. मुख्याधिकाऱ्यांनाही याच्या बाबतीत आपल्यामार्फत आपण समज द्यावी की काय चाललं आहे. या मोकाट गायींमुळे गोदाम गल्ली परिसरात धंद्यावर सुद्धा परिणाम होऊ राहिला. या मोकाट गायींमुळे अन्य परिसरातील नागरिक या परिसरामध्ये वस्तू घेण्यासाठी किंवा काही घेण्यासाठी येतसुद्धा नाही. तसेच इथं हॉस्पिटल्स आहे, हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांनासुद्धा या गायी काय म्हणतात गायीचा प्रचंड त्रास होतो. तरी आम्ही गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशनतर्फे नगरपालिकेला विनंती करतो की त्यांनी या मोकाट गायींचा बंदोबस्त करावा. निर्भीड न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.